हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आपण आलेलो आहोत साऊथ ऑफ जर्मनीला. ज्या दिवशी मी प्रागवरून आलो त्याच दिवशी संध्याकाळी माझी ट्रेन होती मॅनहाईमला यायची. साऊथ ऑफ जर्मनी म्हणजे मी मॅनहाईम सिटीमध्ये आलो आहे. आणि इकडे येऊन आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत फ्रान्स, म्हणजे जर्मनीच्या बॉर्डरला. इथे अजून थोडं साऊथला जाऊन जर्मनीच्या बॉर्डरला एक खूप छान आणि सुंदर असं क्यूट असं स्मॉल टाउन आहे ज्याचं नाव स्ट्रासबुर्ग आहे. आणि ते इथल्या डॉइचलँड तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की स्ट्रासबुर्गला जाऊ. एक वेगळी कंट्री पण होईल आणि चांगला व्ह्यू, सिटी व्ह्यू असेल. खूप छान आणि क्यूट सिटी आहे, तर ती बघू. तर सकाळी आम्ही 8 वाजता उठलो, म्हणजे मी 8 वाजता उठलो आणि ठरवलं की 9:30च्या आसपासची ट्रेन पकडायची. कनेक्शन्स चेक केले डॉयचे बानच्या ॲपवर. DB नॅव्हिगेटर असा ॲप आहे आणि त्यात कळालं की 2 वेळा चेंज करायचं आहे, म्हणजे 3 ट्रेन आणि त्यानंतर शेवटी एक ट्राम, सिटी ट्राम. असं करून आम्ही स्ट्रासबर्गला पोचू. तर सकाळी 9:30ची एस बान पकडली, म्हणजे ते टू बी प्रिसाईज 9:36ची मॅनहाईम टू कार्लसरूह. आणि आता तुम्ही मागे बघताय हे कार्लसरूह हाऊटबानहोफ आहे, म्हणजे कार्लसरूह सेंट्रल स्टेशन. आणि आम्ही आता इथे आलो आहोत आणि इथून आमची अपनवायर नावाची किंवा ऑफनबुर्गला जाणारी एक RE आहे, रिजनल ट्रेन, जी इथून 11:07ला निघेल. तर एक 35 मिनिट्सचा स्टॉप आहे, इथे मध्ये थांबावं लागतं आहे. त्यामुळे आम्ही बाहेर आलो आणि म्हटलं की हा व्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. तर ही अशी इन्फॉर्मेशन आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता. हे इथले सिटी ट्राम्स आहेत आणि हा इथला हाऊटबानहोफचा व्ह्यू. तर आता इथून आम्ही ट्रेन पकडून अपनवायरला जाऊ आणि तिथून मग अजून एक चेंज असेल. तर आम्ही आता उतरलेलो आहोत या स्टेशनवर. या स्टेशनचं नाव आहे अपनवायर. आणि आता 12 वाजलेत आणि इथून मी तुम्हाला दाखवतो, कारण की इथून कन्फ्युजन आहे प्लॅटफॉर्म चेंज करायला किंवा ट्रेन चेंज करायला. आणि इथे चेंज ओव्हर जवळजवळ म्हणजे इथे पाऊण तास थांबायचं आहे, कारण की नेक्स्ट ट्रेन अपनवायरवरून केल, म्हणजे जे जर्मनीच्या बॉर्डरला जे जर्मन गाव आहे तिथे जायचं आणि तिथून मग ट्रामने जायचं आहे स्ट्रासबुर्गला. आणि हां, हे दाखवायचं आहे की आता समजा हे कनेक्शन इथून, कारण की इथे जेव्हा आपण उतरतो तेव्हा प्लॅटफॉर्म चेंज करणं अवघड आहे. आणि मग इकडे वर जायचं. इथे लिहिलेलं आहे स्ट्रासबुर्ग. आम्ही आता अपनवायर जे मगाशी दाखवलं तिथून जर्मनीच्या बॉर्डर केल नावाचा स्टेशन आहे, KEHL, आणि इथे पोचलो आणि इथून आता ट्राम पकडून जाऊ. तर कारण की जसं सांगितलं डॉइचलँड तिकीट चालत नाही म्हणून इथे उतरलो. आता आम्ही मोबाईलवरून ऑनलाईन सिटी तिकीट काढलं दिवसाचं पूर्ण 24 आवर्ससाठी. आणि ग्रुप तिकीट आहे इथे 3 जणांचं किंवा 10 जणांचं. तर 3 जणं असतील तुम्ही तर ग्रुप तिकीट स्वस्त पडेल, कारण की 10 युरोलाच आहे आणि ते डिवाईड केलं तिघांमध्ये तर एकदम सोपं होईल. प्लस आता इथे 10-10 मिनटाने ट्राम आहे. ट्राम लाईन D आहे आणि इथून डायरेक्ट स्ट्रासबुर्ग सिटीमध्ये जाऊ. जवळजवळ 10-15 मिनटं लागतील.
आम्ही आता स्ट्रासबुर्ग सिटी सेंटरमध्ये उतरले आहोत आणि इथल्या सिटी सेंटर म्हणजे ट्राममधून उतरलो आणि ट्राम स्टॉपचं नाव आहे होमे दे फेर. प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण असंच आहे. आणि हा इथला स्क्वेअर आहे, सेंट्रल सिटी सेंट्रल मधला स्क्वेअर. युजली ह्या स्क्वेअरमध्ये म्हणजे क्रिसमसमध्ये क्रिसमस मार्केट लागतं आणि तेव्हा खूप छान दिसतं. म्हणजे इथे खूप मोठा उंच क्रिसमस ट्री असतो आणि वेगवेगळे स्टॉल्स क्रिसमसचे खायला वगैरे. तर आता 1-1:30 वाजला आहे, म्हणून आम्ही ठरवलं आहे की सर्वात आधी आता इथे ह्या स्क्वेअरमध्ये राऊंड मारू आणि आजूबाजूला काही खायला दिसतं आहे का बघू. रेस्टॉरंटमध्ये कुठल्या तरी बेकरीमध्येच जाऊ. जरा फ्रान्समध्ये आलो आहे तर फ्रेंच बेकरी क्रोसॉन म्हणजे ट्राय करायला. तर बघू, दाखवतो तुम्हाला काय खाऊ ते. आम्ही आलो आता पॉल बेकरीमध्ये आणि इकडे येऊन आम्ही फ्रेंच सँडविच खाणार आहोत ॲज लंच. जसं की पावात फलाफल आणि बाकी भाज्या टाकलेल्या आहेत आणि एका सँडविचमध्ये मॉझरेला चीज आणि टोमॅटो टाकलं आहे. तिकडून निघाल्यावर आम्ही ठरवलं की पिटीट फ्रान्सला यायचं आणि तिथून जाताना मध्ये हा ओल्ड टाउन स्ट्रीट होता. तर विचार केला की तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. खूप असा कलरफुल वाटतो आहे आणि एकदम मस्त असं लाईव्हली आहे, म्हणून विचार केला की दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडने. आणि इकडे पण हे असे इथले भाजी मार्केट आहे ओपन, म्हणजे ॲक्च्युली हे फ्रूट्स आहेत. तर इथून आम्ही आता जाऊ पिटीट फ्रान्सला, जिथे खूप चांगले फोटोज येतात वगैरे आणि वन ऑफ द मस्ट विजिटिंग स्पॉट आहे तो. गाईज, पिटीट फ्रान्सला पोचलो आहोत आणि खूप सुंदर आहे. इथे ही एक बोट टूर पण करू शकता तुम्ही आल्यावर. आम्ही नाही केली, पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथली घर हे इथली स्पेशालिटी आहे. हे असे क्रॉस वगैरे जे दिसत आहेत हे लाकडाचे आहे, म्हणजे हे घर लाकडावर उभी आहेत. आपल्याकडे सिमेंटचे पिलर कसे असतात तसे ही लाकडाची पिलर्स आहेत. आता सोवेनियर शॉपमध्ये आलो आहे. इथे काही पोस्ट कार्ड्स पण आहेत. 1-1.5 युरोला आणि 3 घेतले एकत्र तर 4 युरोला. आणि मग नंतर काही मॅग्नेट्स पण आहेत. खूप महाग आहेत इथे, 7.5 युरोला. पण सुंदर आहे, खूप एस्थेटिक आहेत. काही सॉक्स आणि इथे पण मॅग्नेट आहेत जसे बाकी ठिकाणी आहेत. इथे 5 घेतले तर 10 युरोला आणि 1 घेतला तर 2.5. म्हणजे फक्त 50 सेंट कमी होत आहेत. पण छान आहे, सुंदर एकदम. अरे हे बघ, राख्या. असं वाटतं की हे राख्या आहेत या. आणि आतमध्ये अजून भरपूर मोठं दुकान आहे. तुमच्यासमोर येणारे आता तो एंट्री पॉईंट मागासा जिथून मी व्हिडिओ काढत होतो, ला पेटिट फ्रान्सचा. वाव, आय मीन WOW. काय सुंदर दिसतं आहे हे. पेटिट फ्रान्सला जाऊन आलो आम्ही आणि आत्ता जस्ट हे कॅथेड्रल आहे, स्ट्रासबुर्गचं कॅथेड्रल. ही स्ट्रीट आणि इथे सोवेनियर शॉप आहे. खूप भारी दिसत आहे आणि
हा जो चिन्ह आहे ते इथल्या एका सोव्हिनियर शॉपवर पण आहे. हे बघा, सेम. आता तुम्ही बघितलं की इथे भरपूर कोणीतरी 100 रुपये पण टाकलेले आहेत. वा, आपल्या गांधीजी इथे पण पोचले. सल्यूट. गाईस, आम्ही निघालो आहोत स्ट्रासबुर्गवरून. साधारणपणे 5:45ला निघालो आम्ही तिकडून. आणि आधी सर्वात पहिले तर ट्रामने केलला आलो, केल स्टेशन. आणि तिकडून मग एक RE म्हणजे जर्मनीची रिजनल ट्रेन पकडली. ती पकडून आता ऑफनबुर्गला आलो आहे. म्हणजे मध्ये आपनवायर पण जाताना जे स्टेशन होतं आपनवायर दाखवलेलं, त्या स्टेशनला पण उतरू शकलो असतो, पण त्याच्याऐवजी एक स्टेशन अजून पुढे आलो. कारण की इथून परत मॅनहाईमला जाताना जरा बसायला जागा मिळेल, कदाचित कमी लोक असतील. ह्या हिशोबाने आम्ही ठरवलं आणि विचार केला की ऑफनबुर्गला जाऊ. आणि इथून आता आम्ही स्टेशनवर उभे आहोत. 7ला 5 मिनटं कमी आहेत. अजून एक 10 मिनटाने ट्रेन येणार आहे. तर बघू. आता इथून डायरेक्ट अजून 1-1.5 तासाने आम्ही मॅनहाईमला पोचू, घरी जाऊ, आराम फ्रेश करू आणि आजचा दिवस संपू. उद्या पण आम्ही दुसऱ्या एका सिटीमध्ये जाणार आहे. मे बी मोस्टली बोलू की खेडेगावात टाईप इथल्या फॉरेस्टमध्ये. तर त्याची तयारी जी आहे ती उद्या करायची आहे. त्याची तयारी ॲज इन उद्या मी डबा वगैरे घेऊन जाऊ. कारण की तिथे असं ऐकलं आहे की जास्त रेस्टॉरंट्स नाही आहेत. आणि रेस्टॉरंट्स असतील तरी पण व्हेज रेस्टॉरंट्स नाही आहेत. म्हणून मग म्हणजे व्हेज ऑप्शन्स नाही आहेत. तर मग म्हणून आम्ही विचार केला की डबा घेऊन जाऊ उद्या काहीतरी. तर त्याची तयारी आज रात्रीच करून ठेवू आणि मग उद्या डबा घेऊन जाऊ. बाकी तर प्राईस वाईज आम्ही तिथे काय नाही ओपन होतं, तर बाकी सगळं फ्री होतं. सगळे फ्री एरियाज आहेत त्या हिशोबानेच. आणि येताना मग परत ते सिटी तिकीट, ट्रामचं जे तिकीट होतं ते सिटी तिकीटमध्येच इन्क्लुडेड होतं, डे तिकीट 24 आवर्ससाठी. तर अजून दुसरं तर काहीच नाही. पण बाकी भेटू आता परत. कनेक्शन्सबद्दल मी सांगेनच अजून तुम्हाला. इथून आता जशी की ती 7 दर तासाला ट्रेन आहे कनेक्शन वाईज मानहाईमला जायला. तर तुम्ही पण तसंच बघू शकता. आणि 7ची ट्रेन आहे तर अराऊंड आता 2 तासाने पोचू, 9 वाजता. तर बाय बाय.